हॅलो, हिलिंग पॉवर टीव्ही चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्त आहात, मस्त आहात. मी पण छान आहे. आजचा व्हिडिओ आपण मी आणि माझं कपाट या विषयावर करणार आहोत. आता कपाट ही अशी एक वस्तू आहे ना, का त्याच्यामध्ये आपण आपलं सर्व सामान भरून ठेवतो. कपडे, साड्या, प्रत्येक गोष्ट आपण त्या कपाटामध्ये ठेवत असतो. आता आपण साड्यांचा विषय घेतला, किती साड्या असतात आपल्याकडे आणि आपण जर कपाट आवरायला घेतलं का, ही आईने घेतली, परत ठेवून देतो, चला ही नको ठेवा, टाकून द्यायला. ही भावाने घेतली, ही भावाच्या लग्नाची, ही माझ्या वाढदिवसाची, ही आमच्या किट्टी पार्टीची, ही पप्पांनी घेतलेली. असं प्रत्येक साडी हे करून करून आपण मग परत त्या साड्या परत ठेवून देतो. परत आपलं कपाट जैसे तेच असतं. आपल्याला ते मोह आवरत नाही तो साड्यात टाकायचा, कपाट खाली करायचा. पण मला असं वाटतं की आपण हे कपाट खाली करायला पाहिजे. आता पुष्कळ एक एक साडी आपण 10-10, 15-15 वर्ष आपण कपाटात ठेवलेली असतो आणि ती साडी आपण किती वेळेस घातलेली असती, 1 किंवा 2 वेळेस. मग मला असं म्हणायचंय की त्या ज्या साड्या आपण खूप वर्ष ठेवलेल्या आहेत त्याचा काही उपयोग आहे का? नाही ना. तर मग ज्याला जी गरज आहे, आपल्या कामवाल्या मावशी म्हणा किंवा आपली माणुसकीची भिंत आता एक निघाली तिथे म्हणा, तर या साड्या आपण तिथे एखाद्या देऊ शकतो. एखाद्या महिला आश्रम असेल तिथे आपण देऊ शकतो. ते कपाट खाली होणं खूप गरजेचं आहे. कपाट आवरायला घेतात ना आपण कपाट नाही आवरत तर आपलं आपण मन आवरत असतो. आपण आपलं हे हृदय आहे ना ते आवरत असतो. कपाटाचा आणि आपल्या शरीराचा ते पण एक कपाट आहे ना, आपलं शरीर पण एक कपाट आहे. या शरीराच्या कपाटामध्ये पण आपण भरपूर वस्तू साचवून ठेवत असतो आणि ते आपण काढायचं काही नावच घेत नाही. तर हे मनाचं पण कपाट आवरायला पाहिजे आपण. मनात पण ज्या नको आहे ना त्या गोष्टी सगळ्या आपण साईडला करून टाकायला पाहिजे, काढून टाकायला पाहिजे. आणि कपाट आवरताना पण ज्या साड्या खूप जुन्या झालेल्या आहेत त्या खरंच मी म्हणून साईडला काढा. आणि तुम्ही कपाट आवरताना बघा तुम्हाला एक समाधान मिळेल. जोपर्यंत तुम्ही त्यातल्या त्या वस्तू बाहेर काढत नाही तोपर्यंत तुम्हाला आनंद मिळणार नाही. आपण दरवेळेस प्रत्येक वेळेस नवीन साड्या घेत असतो. ज्यावेळेस आपण नवीन साडी घेतो त्यावेळेस जुनी साडी खरंच मी म्हणाल कुणाला देऊन टाका, दान करून टाका. पण ती साडी कपाटात खूप दिवस नका ठेवू. खूप दिवस अजिबात ठेवू नका कपाटामध्ये. बघा तुम्हाला आवडलं किती छान वाटेल, किती मस्त वाटेल. आणि ज्यावेळेस आपण कपाट आवरतो तर आपल्याला हलकं वाटतं, एकदम छान वाटतं. मी तर आता हे करते. जे पण आता खूप दिवसाच्या साड्या झाल्या, खूप दिवसाचे ब्लाऊज, भरपूर कपडे असतात तर ते काढून टाकते मी. डोनेट करून टाका, कुणाला तरी देऊन टाका पण कपाटावर. कारण आपलं जे जुनं आहे ना तो कुणाचं नवं पण असू शकतं. त्याच्यामुळं कपाट आवरायला घ्या आणि कपाट आवरा. कारण मी माझं कपाट आवरले, मी माझं कपाट खाली केलेलं आहे. तसंच घरातलं कपाट पण खाली करा. आणि हे आपल्या शरीराचं देहरूपी कपाट आहे. हे अंतर्मनात काय काय साचलेले आहे ते पण खाली करा आणि या जीवनाचा आनंद घ्या. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. थँक्स फॉर वॉचिंग. गॉड ब्लेस.